मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय. मनसेचे माजी कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी त्यांची पत्नी माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा राज ठाकरेंकडे पाठवलाय. राजीनाम्यानंतर पुढील राजकीय रणनीती 2 दिवसात जाहीर करणार असल्याची प्रतिक्रिया देसाई यांनी दिली आहे. माजी आमदार जिशान सिद्दीकी यांनी वाढीव सुरक्षा देण्याची मागणी केली. ऑगस्टपासून त्यांना खंडणीसाठी धमकीचे फोन येत असल्याने वाढीव सुरक्षेची मागणी केली. याबाबत पुढील 10 दिवसात निर्णय घ्या असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. ठाण्याच्या वाकोला पोलिसांनी जर्मन नागरिकांची हरवलेली बॅग पोलिसांना परत मिळवून दिली. जर्मन नागरिक उबर कॅबमधून विजा, पासपोर्ट, बॅग विसरून गेलेला होता. दरम्यान उबेर ड्रायव्हरनं ही बॅग त्याला परत केली. भारतीय लष्कराचे अपाचे अटॅक हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले. पुढील काही दिवसात तपासणी आणि इतर औपचारिकरित्या पूर्ण झाल्यानंतर ते जोधपूरमध्ये तैनात केले जाणार आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निसुरक्षा जनजागृती वाहनाची अतिरिक्त मनपा आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशींनी पाहणी केली. मुंबई महानगरातील दाटीवाटीच्या वस्ती इथं सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देण्याच्या उद्देशानं मुंबई महानगरपालिकेतर्फे हे अग्निसुरक्षा जनजागृती वाहन विकसित करण्यात आलं. न्यायालयानं गठीत केलेल्या 5 सदस्यीय समितीनं 6 ते 13 डिसेंबर दरम्यान मुंबई आणि नवी मुंबईतील 36 ठिकाणांना भेट देऊन प्रदूषणाची पाहणी केली. समितीनं हा अहवाल न्यायालयासमोर सादर केला आणि त्यानंतर न्यायालयानं याबाबत उपाययोजना सुचवण्याचे आदेश दिले. भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मानधनानं महिला विभागातून आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली. स्मृतीनं दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरावर मात करत अव्वल स्थान गाठलं. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना टाटा मोटर्सनं गिफ्ट दिले. टाटा मोटर्सची नवीन लॉन्च झालेली सिएरा एसयूव्ही कार महिला खेळाडूंना गिफ्ट केली. भारतीय महिला क्रिकेट संघानं आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 वर नाव कोरलं. या ऐतिहासिक कामगिरीमुळे मुंबईत सर्व महिला खेळाडूंचा विशेष सन्मान करून त्यांना कार गिफ्ट केली. मुंबई शहर आणि उपनगरातील म्हाडाच्या 20 एकरापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडा इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 20 एकर आणि त्यापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळावरील प्रकल्पाचा म्हाडा एकत्रित समूह पुनर्विकास केला जाणार आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका चाळीत गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. स्फोटामुळे छताचा काही भाग कोसळून 2 जण जखमी झाले. स्थानिकांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले.